नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन स्टडी यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील नवीन अभ्यासक्रमानुसार पहिला धडा इतिहासाची साधने या पाठाचे स्वाध्याय सोडवणार आहोत. पण त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आपण स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला, वर्धमान महावीर यांची शिकवण रिकामी जागा या ग्रंथातून मिळते. उपनिषदे. ब. टिपिटके. क. आगम साहित्य. ड. संगम साहित्य. योग्य उत्तर क. आगम साहित्य. दुसरा, भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे रिकामी जागा होय. आरण्यके. ब. वेद. क. ब्राह्मण ग्रंथ. ड. उपनिषदे. योग्य उत्तर ब. वेद. प्रश्न पहिला ब. योग्य जोड्या लावा. आता या प्रश्नात गट अ मध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि गट प मध्ये त्याची उत्तरे. मी तुम्हाला गट अ सांगेल आणि त्यानंतर त्याची उत्तरे आणि त्याचा क्रमांक. तर गट अ पहिला, लिखित साधने. उत्तर ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने. दुसरा, भौतिक साधने. उत्तर क. नाणी, शस्त्रास्त्रे. तिसरा, मौखिक साधने. उत्तर अ. लोकगीते. प्रश्न दुसरा अ. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. पहिला भौतिक साधने, दुसरा लिखित साधने, तिसरा मौखिक साधने. प्रश्न दुसरा ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. पहिले चित्र लेणी हे भौतिक साधन आहे. दुसरे चित्र नाणे हे सुद्धा भौतिक साधन आहे. तिसरे चित्र ताम्रपट शिलालेख यावर काहीतरी लिहिलेले दिसत आहे, म्हणून हे लिखित साधन आणि भौतिक वस्तू म्हणूनही मानले जाते. प्रश्न तिसरा अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिलं, इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. उत्तर, लिखित साधने ही साधने कागदावर, भूर्जपत्रांवर किंवा तांब्याच्या पत्रावर लिहून ठेवलेली असतात. उदाहरणार्थ जुने ग्रंथ, पत्रव्यवहार इत्यादी. मौखिक साधने ही साधने लिखित स्वरूपात नसतात. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराने किंवा सांगण्याने पुढे येतात. उदाहरणार्थ जात्यावरच्या ओव्या, लोककथा, पोवाडे. दुसरा, भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. उत्तर, नावे. किल्ले, लेणी, नाणी, जुनी भांडी, दागिने. महत्त्व. या वस्तूंवरून आपल्याला त्या काळातील लोकांचे राहणीमान, त्यांची कला, धातूंचे ज्ञान आणि आर्थिक स्थिती कशी होती हे समजायला मदत होते. तिसरा, आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. उत्तर, आधुनिक काळात इंटरनेट, डिजिटल रेकॉर्ड्स, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स, पेन ड्राईव्ह, संगणकातील माहिती आणि ई-बुक्स यांसारखी आधुनिक साधने भविष्यातील पिढ्यांना आपला इतिहास सांगू शकतील. प्रश्न चौथा अ. एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादीवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. उत्तर, या जुन्या वस्तूंवरून आपल्याला मानवाची प्रगती कशी झाली हे समजते. पूर्वी मातीची भांडी होती, नंतर तांबे, पितळ आणि स्टीलचा वापर सुरू झाला. नाण्यांवरून तत्कालीन राजाची माहिती मिळते. भाषा आणि आर्थिक व्यवहार समजतात. खेळण्यांवरून त्या काळातील मुलांचे मनोरंजन कसे व्हायचे ते समजते. प्रश्न चौथा ब. पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे ठिकाणाचे नाव मुंबई. वस्तू संग्रहालयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. वैशिष्ट्ये, प्राचीन कलाकृती, नाणी, चित्रे, शस्त्रास्त्रे इत्यादी. शहराचे ठिकाणाचे नाव पुणे. वस्तू संग्रहालयाचे नाव राजा दिनकर केळकर संग्रहालय. वैशिष्ट्ये, विविध घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्ये, वस्त्रे इत्यादी.
शहराचे ठिकाणाचे नाव नागपूर. वस्तू संग्रहालयाचे नाव मध्यवर्ती संग्रहालय किंवा कोल्हापूर सातारा संग्रहालय. वैशिष्ट्ये विविध पुरातत्त्वीय वस्तूंचे संग्रहालय. प्रश्न 5. मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. उत्तर: पहिलं रायगड, दुसरं राजगड, तिसरं शिवनेरी, चौथा तोरणा, पाचवा लोहगड, सहावा साल्हेर, सातवा खांदेरी, आठवा सुवर्णदुर्ग, नववा पन्हाळा, 10वा विजयदुर्ग, 11 सिंधुदुर्ग, 12वा प्रतापगड. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.